नमस्कार. ज्या विद्यार्थ्यांनी नुकतीच 12वी सायन्स बोर्ड परीक्षा दिली, त्यांच्या मिळालेल्या सक्सेसबद्दल नक्की अभिनंदन आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 4 मेची नीटची परीक्षा दिली त्याही विद्यार्थ्यांचं अभिनंदन आहे. मग ज्या बॅचमध्ये ज्या परीक्षेसाठी तुम्ही तयारी केली त्यात काही विद्यार्थी रिपीट करणारे होते, काही फ्रेशर्स होते. त्या सर्व विद्यार्थ्यांनी त्याच्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे. आज मी त्या विद्यार्थ्यांशी बोलतोय की ज्या विद्यार्थ्यांनी 2025 ची नीटची नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट दिली, परंतु त्यांना जो पेपर होता तो पेपर त्यांना जेवढे मार्क्स मेडिकलला जाण्यासाठी पाहिजेत तेवढे मार्क्स पडणार नाहीत असं अवघड होतं. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना नीट मे 2026 साठी रिपीट करायचं त्या विद्यार्थ्यांसाठी मी प्राध्यापक डॉक्टर भारत खराटे, चाटे शिक्षण समूह कोल्हापूर विभाग. मित्रांनो, डोंट गेट दी डिस्टर्ब. पहिली गोष्ट, तुम्ही डिस्टर्ब होऊ नका. मला माहिती तुमच्यापैकी जवळपास प्रत्येक विद्यार्थ्यानं एक स्वप्न मनाशी बाळगलं होतं की येस, मला नीटच्या 26च्या परीक्षेमध्ये चांगला स्कोअर करायचा आहे आणि बेस्ट ऑफ द बेस्ट कॉलेज मिळवायचे. ते अगदी एम्स पासून असेल ते खाली प्रायव्हेट कॉलेज पर्यंत असेल, डीम्ड पर्यंत असेल. परंतु तुमचा पेपर झाल्यानंतर आता क्रिस्टल समोर आलेला आहे. आन्सर की तुम्ही तपासून बघितलं असेल, बघत असाल तर त्यातनं तुम्हाला तुमची किती मार्क्स मिळणार आहेत हे कळतंय. आणि म्हणून बरेचसे विद्यार्थी फोन करतायत, सर पेपर अवघड गेलाय, काय करायचं. काही मुलं डिस्टर्ब झालीत, नाराज झालीत. सगळ्या विद्यार्थ्यांना मी अगदी नम्रपणे सांगू इच्छितो की दरवर्षी जी काही रिपीट करणारी मुलांची संख्या आहे ती फार मोठी आहे. आता हे रिपीट करण्याचं प्रमाण आणि रिपीट करणं हे स्वतःहून मुलं करतात का? नाही. परीक्षेचा असलेला 2 वर्षाचा अभ्यासक्रम, पीसीबीचा, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोचा, त्याच्यासाठी न मिळणारी तेवढी सफिशियंट वेळ, अभ्यासाची न येणारी डेप्थ, न येणारी त्याची थिंकिंग, आणि मग 10वी पर्यंतच्या शिक्षण पद्धती आणि 11वी 12वीच्या नंतर होणाऱ्या नीटच्या परीक्षेमधला डिफरन्स, याला असे अनेक कारण आहेत. व्हॉट एव्हर इट मे बी, त्यात आपल्याला जायचं नाहीये. माझं इंटेन्शन तुम्हाला आव्हानात्मक आहे की जर तुम्हाला एक्सपेक्टेड मार्क मिळणार नाहीत असं क्लिअर असेल तर रिपीट टू शाईन असं मी तुम्हाला आव्हान करणार आहे. तुम्हाला जे काही एक्सपेक्टेड मार्क्स आहेत ते पुढच्या वर्षीच्या परीक्षेमध्ये घेण्यासाठी वेळ न घालवता तुमचं प्रिपरेशन सुरू करावं. पहिली गोष्ट, त्यासाठी तुम्हाला 11वी 12वीतल्या झालेल्या अभ्यासातल्या ज्या काही परीक्षेमुळे तुमच्या आता लक्षात आलं की तुम्ही कुठे चुकला. मी बऱ्याच मुलांशी बोललो, फिजिक्सचा पेपर सर अवघड गेला, लेंदी होता. केमिस्ट्रीचा पेपर काही जण म्हणले अवघड गेला, लेंदी होता. बायोबद्दल काही फारशा कॉमेंट्स आल्या नाहीत लोकांच्या, विद्यार्थ्यांच्या. मित्र, परीक्षा ही नेहमी चॅलेंजिंगच असते. परीक्षा ही तुम्हाला काय येत नाही हे जास्त इंटरेस्ट असतो त्यांना बघण्यामध्ये. कहने का मतलब, आप जो भी एक्सपेक्टेड मार्क्स कर रहे हो फॉर गेटिंग द एडमिशन इन ऑल इंडिया मेडिकल इंस्टीट्यूट, ऑल गवर्नमेंट मेडिकल इंस्टीट्यूट, ऑल प्राइवेट और गवर्नमेंट एडेड कॉलेजेस और डीम्ड यूनिवर्सिटीज, या किसी को बाहर भी इंडिया के जाना है. कहने का मतलब, ईच एंड एवरी प्लेस आपको एडमिशन नीट में स्कोर करने के बावजूद ही मिलेगा. दैट इज क्रिस्टल क्लियर.
लक्षात येते का सगळ्यांच्या बघा. आणि म्हणून 11वी आणि 12वीत केलेला अभ्यास, त्याच्यावरनं दिलेली परीक्षा, आणि मग त्यात आपल्याला जे आता लक्षात आलं त्याची प्रॅक्टिस करायची, त्याच्यासाठी सेल्फ स्टडी करायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याला परफेक्शन घेऊन टार्गेट घेऊन पुढे जायचंय. आणि म्हणून मी मागाशी असं म्हटलं की रिपीट टू शाईन. याने का मतलब तुम्हाला का करायचंय रिपीट, तर तुमच्या मनामध्ये ती जिद्द आहे, चिकाटी आहे, तुम्ही ठरवलेला आहे. अगदी काही दिवसापूर्वी युपीएससीचा रिझल्ट लागला. त्या युपीएससीच्या परीक्षेत ऑल इंडिया टॉप ज्या मुलीनं केलं, दुबे, तिने सुद्धा तिच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की गेली 4-5 वर्ष मी तयारी करत होते, 3-4 वेळेस फेल्युअर आलं, म्हणून मी हार मानली नाही. मी प्रयत्न केले, जिद्दीनं कष्ट केलं, आणि फोकसिंग करून टार्गेट ओरिएंटेड होऊन न डिस्टर्ब होता मी अभ्यास केला आणि मी इंडियामध्ये फर्स्ट आले. मित्रांनो, नीट लक्षात घ्या, तुम्हालाही त्याच तुमच्या कॅटेगरीमध्ये जायचंय. तुम्हाला नीट रिपीट करून भारतातल्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स मध्ये, ज्याला आपण एम्स म्हणतो, तिथे ऍडमिशन मिळवण्याची संधी आहे. तुम्हाला महाराष्ट्रातल्या टॉपमोस्ट मेडिकल कॉलेजेसमध्ये, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये तुम्हाला सीट मिळवायची. मग मुंबईचे कॉलेजेस असतील, पुण्याचं असेल, औरंगाबाद असेल, नागपूर असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, सगळीकडे तुम्हाला संधी आहे. आणि म्हणून तुमच्यापैकी ज्या ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर एक्सपेक्टेड मार्क मीन्स येणार नाही, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी चाटे शिक्षण समूहानं पर्टिक्युलरली कोल्हापूर असेल, पुणे असेल, औरंगाबाद असेल, इथे नीट रिपीटर बॅचचं प्लॅनिंग केलेलं आहे, ज्याची वर्किंग ही तुमचा नीटचा रिझल्ट जूनमध्ये साधारणतः 14-15 तारखेला, म्हणजे परीक्षा झाल्यापासून 35 to 40 डेज मध्ये किंवा 45 दिवसाच्या आत लागतो. आम्ही इमिजिएट ते वर्किंग सुरू करणार आहोत. आणि ज्या मुलांचा स्कोर अगदी थोडक्यात जातोय किंवा एक 50-100 मार्काचा फरक आहे वगैरे वगैरे, म्हणजे 350 प्लस 400 वगैरे वगैरे वगैरे, या विद्यार्थ्यांसाठी आम्ही दरवर्षी स्कॉलरशिप देतो. बरेच मुलं आहेत, त्या विद्यार्थ्यांनी त्या स्कॉलरशिपचा फायदा घेतलेला आहे. ज्या मुलांची ग्रोथ झाली ती जवळपास 200-250 मार्कांची ग्रोथ आहे गेल्या 2-3 वर्षातला मी सांगतो. आणि म्हणून तुम्ही जो चाटेचा पॅटर्न आहे, चाटेची जी रिपीटर बॅच आहे, त्या रिपीटर बॅच साठी पर्टिक्युलरली कोल्हापूरची आमची ब्रांच असेल, त्याच्यानंतर साताऱ्यातली ब्रांच असेल, सांगलीतली असेल, सोलापूरची असेल, तिथे तुम्ही इन्क्वायरी करा. निश्चितपणे तुम्हाला आमच्या या बॅचचं वर्किंग पूर्णपणे सांगितलं जाईल की ज्या बॅचमध्ये दररोज आम्ही कमीत कमी 6 तास 7 तास तुम्हाला टीचिंग देतो, तुम्हाला लायब्ररी प्रोव्हाइड करतो, तुमचे डाऊट्स क्लिअर करणं आणि नीटच्या पॅटर्ननुसार फुल लेंथ एक्झाम्स, क्वार्टरली एक्झाम्स, युनिट वाईज परफेक्शन, क्वेश्चन बँक देणं, हे करून तुमचं जे एक्सपेक्टेड मार्कशीट आहे ते आम्ही तयार करणार आहोत. त्याच्यासाठी प्रत्येक विषयासाठी, म्हणजे बायो असेल तर त्याची फॅकल्टी, त्याच्यानंतर केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल त्याची फॅकल्टी, बिकॉज चाटे इज अ वेल नोन नेम इन महाराष्ट्र. ज्या चाटेमध्ये गेल्या नंबर ऑफ इयर्स मध्ये जी मुलं MBBS ला किंवा MD ला किंवा मास्टर्सला, BDS ला, MDS ला, BMS, MD आयुर्वेदिक याला लागलेली मुलं आहेत, यांची संख्या 16-17 हजाराच्या पुढे. नीट लक्षात घ्या. आज देशातला कुठल्याही शहरातला असा भाग नाही की जिथे चाटीची मुलं तिथं डॉक्टर म्हणून काम करत नाही. आणि पर्टिक्युलरली महाराष्ट्रातील तर प्रत्येक सिटीमध्ये दे आर परफॉर्मिंग इन देअर हॉस्पिटल्स, दे आर डुईंग वेल सर्व्हिसेस फॉर सोसायटी. आम्हाला त्याचा खूप अभिमान वाटतो. आणि म्हणून तुम्ही जे आम्ही प्लॅनिंग केले, ज्याच्यामध्ये आमचं डेली प्लॅनिंग आहे, वीकली प्लॅनिंग आहे, मंथली अँड रिव्ह्यू प्लॅनिंग आहे, आणि याच्यातनं तुमचं रिपीट नीट करून तुमचं जे काही स्वप्न आहे ते आम्ही साकार करणार. म्हणून या कोल्हापूर विभागाचा प्रमुख म्हणून आमच्या सर्व स्टाफच्या आणि सन्माननीय चाटे सरांच्या वतीनं मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही आमच्या चाटे रिपीटर बॅचचं ऍडमिशन कमीत कमी वेळेमध्ये बुक करा, भेटा, बॅचच्या कार्यपद्धतीची मी सांगतोय तशी सविस्तर माहिती घ्या,
आणि तुम्हाला नीट 2026 मध्ये जे तुमचा दरवाजा टकटकतोय तो तुम्हाला करण्याची संधी आहे. मित्रहो, आम्ही आमच्या टीमनं गेल्या अनेक वर्षामध्ये जे काही विद्यार्थी घडवलेले आहेत, असं महाराष्ट्रातलं एखादं दुसरं घर सापडेल तुम्हाला की चाटेत शिकलेला नाही तिथला विद्यार्थी. मी तुम्हाला हे सगळं का सांगतोय की दिस इज अन अपॉर्च्युनिटी इन फ्रंट ऑफ यू. आणि म्हणून तुम्हाला जे काही तुम्हाला करायचंय ते करण्यासाठी आमची बॅचची कार्यपद्धती नीट रिपीटरची तयार आहे. आम्ही त्याचं वर्किंग प्लॅनिंग केलेलं आहे. तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना आवाहन करतो की तुम्ही इमिजिएट आपला प्रवेश घ्या आणि आपलं जे काही पुढचं डॉक्टर होण्याचं स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी तुमच्या करिअरचा एक सहप्रवासी म्हणून आम्हाला संधी द्या. कारण आम्ही नेहमी विद्यार्थ्यांशी बोलताना सांगतो, काळ, काम आणि वेग याचं गणित हे तुम्हाला यशाकडे घेऊन जात असतं. म्हणून चाटे सर नेहमी म्हणतात की योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण कठोर परिश्रम हाच तुमच्या नीटच्या सक्सेसचा फॉर्म्युला ठरणार आहे. विद्यार्थी मित्र हो, तुम्ही मेरिटोरियस व्हावं, तुम्ही चांगला नामांकित डॉक्टर व्हावं यासाठीच या बॅचेसचं प्लॅनिंग केलेलं आहे. तुमच्यासोबत काम करण्याची संधी तुम्ही दिली तर तुम्हाला एका चांगल्या यशापर्यंत आम्ही घेऊन जाऊ. अशा पद्धतीचं तुम्हाला निश्चितपणे ग्वाही देतो आणि तुम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या या बॅचच्या जॉईनिंगसाठी आवाहन करून मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद.